भरधाव टेम्पो थेट मार्केट यार्डात घुसला. भाजी विक्रेते आणि मजुरांना उडवलं. सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. नेमकं घडलं काय? सीसीटीव्हीत नेमकं काय दिसलं जाणून घेऊ. घटना आहे सोलापूरची. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. अचानक भरधाव मालवाहू टेम्पो आला आणि भाजी विक्रेते मजुरांना उडवत गेला. स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे 4:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. अनियंत्रित झालेल्या टेम्पोनं मजुरांना उडवलं. टेम्पो अचानकच अनियंत्रित झाला आणि त्यामुळं हा थरार पाहायला मिळाला. या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत. मुस्ताक अलिबास शेख आणि मौनुद्दीन सैफन चिकळी अशी या दोघांची नावं. पहाटेच्या सुमारास मार्केट यार्डात भाजीवाल्यांची गर्दी असते. याच वेळी रस्त्याच्या कडेला भाजीचे पोते ठेवण्यात आले होते. काही मजूर भाजीची पोती वाहनांमध्ये चढवण्याचं आणि उतरवण्याचं काम करत होते. याच वेळी केदारनाथ सापळे यांच्या दुकानासमोर ही धक्कादायक घटना घडली. पांढऱ्या रंगाच्या मालवाहू टेम्पोवरील चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं आणि टेम्पो थेट जो दिसेल त्याला उडवत गेला. नियंत्रण सुटलेला टेम्पो थेट उभ्या असलेल्या मजुरांच्या दिशेने घुसला आणि भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकासह काही जणांना जोरदार धडक दिली. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. सीसीटीव्हीत नेमकं काय दिसलं तुम्हीच पहा. त्यामुळे या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तातडीनं धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. घटनेमुळे बाजार समिती परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.